आज मित्रांनी बोलवलं आणि मित्राच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन करण्यासाठी मी या ठिकाणी येतोय। वरती करा ना, काय आहे का तुमचं? आज या कार्याध्यक्ष त्याने पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला लक्ष्मण जगताप सारख्या मोठ्या माणसाची उमेदवारी जाहीर करण्याची संधी मिळेल। अधिकृतरित्या आज लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी मी या ठिकाणी जाहीर करतो आणि ज्यांनी ज्यांनी हात वरती केले त्यांची ही जबाबदारी राहील की त्याला जर 100 वर्ष जगवायचं असेल तर पहिल्यांदा ही सीट राष्ट्रवादीच्या पदरात पाडून विधानसभेचा राजीनामा देऊन लोकसभेत या लक्ष्मणाला पाठवावा लागेल। त्या मावळात परत एकदा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा तिरंगा हा फडकला पाहिजे। या भूमिकेतनं आजपासून त्यांना शुभेच्छा देत कामाला लागा असं राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष या नात्याने मी प्रेमाने तुम्हाला सांगतोय। आवाडांना विचारून मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देवदत्त निकमांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। बाकीच्या उमेदवारी अजून जाहीर झालेल्या नाहीत। अहो ऐका तरी, त्याच्या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय नेते पवार साहेब आणि बाकीचे सगळे चर्चा करून निर्णय घेत आहेत। लवकरच सगळ्या उमेदवारांच्या बद्दल ज्या 22 जागा आमच्या आहेत, 26 जागा काँग्रेसच्या आहेत, आम्ही एकत्रपणे समविचारी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातोय। ते सामोरं जात असताना लवकरात लवकर उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवाराला पण एवढ्या 6 विधानसभा मतदारसंघात सगळ्यांच्यापर्यंत पोचायला वेळ मिळतो आणि म्हणून माझी पण इच्छा आहे की लवकर उमेदवार जाहीर व्हावे।